नमस्कार मित्रांनो, मी आहे समीर आणि तुम्ही बघत आहे मित्र यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहो आपल्या शेतामध्ये, कारण इथे मुरघास बनवण्याचं काम चालू आहे. तर तुम्हाला फार्मर अपडेट देण्यासाठी आलो होतो. एकदम आता तुम्हाला सांगतो का 1 एकर मका आपला कापून तिकडे बारीक होऊन गेलेला आहे. तर आता आपला थोडा व्हिडिओ लेट झालेला आहे, कारण थोडं मी बाहेर गेलो होतो. तर लेबरवर काम चालू होतं. आता तुम्हाला मी दाखवतो का मक्याची स्टेज काय पाहिजे. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मुरघास बनवण्याची संपूर्ण माहिती मिळणार आहे तुम्हाला. म्हणजे मक्काची स्टेज, आम्ही कोणत्या बॅग भरणार आहे, व अजून बारीक कोण्या मशीननं केलं होतं, किती वेळ लागला, लेबर कॉस्ट किती आली, हे सगळं टोटल डिटेल्समध्ये व्हिडिओ येणार आहे. तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. तर चला बघूया. आपला सगळ्यात पहिला पॉईंट आहे मक्का. जेव्हा आपण मुरघास करतो त्याची स्टेज कशी असावी. तर मित्रांनो, बघू शकता हा वाला प्लॉट होता. 1 एकर कापून झालेला आहे. 10 टन आपला निघालेला आहे. आता कुट्टी म्हणजे 2-5-5 टनाच्या बॅगा आपण भरलेल्या आहे. हे बघा, माझी हे कुट्टी मशीन इथे ट्रॅक्टर आणि ट्रॉली गेलेली आहे. तर आता पुन्हा अजून मक्का बाकी आहे. तर मित्रांनो, आपली हा ॲडव्हान्टेज 756 मक्का लावला होता आपण. हे बघू शकता, छोट्या ट्रॅक्टरने आपण याची पेरणी केली होती. तर अशा प्रकारे आता याची हाईट तुम्ही बघू शकता. याची हाईट आता तुम्हाला सांगतो 7 फूट आहे. सध्या म्हणजे 7 फुटापर्यंत हाईट गेलेली आहे. हे बघू शकता. टोटल थोडा लेट झाला आहे, पण ठीक आहे. आता तुम्ही मक्का हे बघू शकता. याचं कणीस तुम्हाला फोडून दाखवावं लागेल, कारण याची स्टेज कशी आहे. तर मित्रांनो, बघू शकता आता याची स्टेज हे अशा प्रकारे आलेली आहे. चिकावरील मक्का जो म्हणते सायलेजसाठी जे पाहिजे मित्रांनो, ते अशा प्रकारे असतात. तुम्ही बघू शकता याला. हे बाय, आता याच्यात आपण मी प्रेस करता होतो बघा, दूध निघत आहे अशा प्रकारे. हे अजून पक्का झालेलं नाही आहे. सगळा असं केल्यानंतर दूध निघत आहे, बघू शकता असं. तर ह्या स्टेजवरील आपण मक्का येऊन आपण कटिंगसाठी घेतलेला आहे. सगळे याला कंस आता ॲडव्हान्टेज 756 मक्का आहे. तर याला कंस किती आले तुम्ही बघू शकता. 1-2 कंस हे बघू शकता. इकडल्या बाजूला 2 कंस आलेला आहे. अशा प्रकारचा आपण हा मक्का लावण केली होती 2 एकरमध्ये. तर एकरी 10 टनाचं आपल्याला मित्रांनो ॲव्हरेज मिळाले आहे ॲडव्हान्टेज 756 मध्ये. तर मक्का कसा आला तुम्ही सांगू शकता. आणि तुम्ही एकरी किती टन मक्का घेता ते पण मला कमेंट्समध्ये सांगा. आणि माझा जर कमी निघला असेल ते पण सांगा, म्हणजे मी पुढच्या वेळेस काय केलं पाहिजे. थोडं मला तुमच्यापर्यंत म्हणजे माहिती देण्यात येत आहे. तर तुम्ही पण मला थोडंफार जर तुम्हाला माहिती असेल तर ते पण मला देऊ शकता. कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मला काही माझं चुकले असेल तर. तर आता जाऊया आपल्या फार्मवरती. तर तिथचा तुम्हाला असा शूट दाखवतो. काय 5 टनाची बॅग कशी भरता आणि ट्रॉलीत मुरघासची जी कुट्टी आहे ती दाखवतो मित्रांनो. तर अशा प्रकारे आपलं काम चालू आहे मित्रांनो. तर बघूया आता आपल्या फार्मवरचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आलेला आपण आपल्या फार्मवरती. तर आता बघू शकता इथे आपण कुट्टी टाकून ठेवलेली आहे. हे 2 ट्रॅक्टर कुट्टी आहे मित्रांनो. आणि हे एक 5 टनाची बॅग भरून आहे. तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो. एक वेळ आपला पूर्ण फार्मचा व्हिडिओ बघून घ्या. व्हिडिओमध्ये आपला फार्म कसा काय. तर हे बघू शकता. आता इकडलं थोडंसं काम बाकी होतं, हे चालू आहे. इकडलं आपलं कंप्लीट झालेलं आहे. उद्या परवा आपल्या ह्या शेडमध्ये गाई आणेन, म्हणजे आता गाई आपल्या घरी आहे. तर हे बघू शकता, हे आहे आपली कुट्टी. तर आता कुट्टी दाखवतो मित्रांनो आपली कशी झाली. हे थोडं मक्का अशा प्रकारे बारीक झालेलं आहे, गोटे नाही का. तर हे बघू शकता आपली कुट्टी अशा प्रकारे झालेली आहे. आज भरायचं आहे आता ह्या याने. एक 5 टनाची बॅग भरून थोडंसं उरेल. पुन्हा 2-5 टनाच्या बॅगची कुट्टी आता तिकडे चालू आहे. तुम्हाला आता मशीन दाखवतो मित्रांनो मी. आता मशीनचं काम कसं काय चालू आहे. तर कुट्टी आता चालूच आहे, दाखवतो आता तुम्हाला. पण आता सध्या हे कुट्टी आपण इथे आणून टाकलेली आहे. हा जो वरचा पाला दिसत आहे मित्रांनो, हा थोडा मशीनचे ब्लेड लावायचे होते त्याच्याकरता असा पाला. आणि ते जे काम करत आहे, जर सांगतो मी तुम्हाला त्या कुट्टी मशीनपाशी जाऊन का हे असा पाला येत असेल तर त्याला काय करायचं. तर बघू शकता आता हे आता 5 टनाची बॅग आपण भरलेली आहे मित्रांनो. तर तुम्हाला जर 5 टनाची जर बॅग भरायची असेल तर इनर नक्की टाका मित्रांनो. मागच्या वेळेस आम्ही इनर नव्हती टाकली. हे याला इनर म्हणतात, हे व्हाईटवालं जे आहे ते. आणि याला
बॅग म्हणतात. आता हे जे आता हे ढिलं झालेलं आहे इनर, हिला 1 दिवस झाल्यानंतर याच्यात अशी गॅस फुल होते. त्याच्यानंतर आम्ही हेवाली पुन्हा एक वेळा हवा पूर्ण काढून पूर्ण पॅक करून घेतो मित्रांनो. आता हे पूर्ण दाबून घेतलेली आहे बॅग, तुम्ही बघू शकता खूप टाईट केलेली आहे. तर आता आपण जाऊ फार्मवर, आपल्या जिथे कुट्टी चालू आहे तिथे. तर मित्रांनो आपण आलेलो आपल्या जिथे कुट्टी चालू आहे तिथे तुम्हाला दाखवतो मित्रांनो. मी तिथे बोलू नाही शकणार कारण थोडा मशीनचा आणि ट्रॅक्टरचा आवाज खूप येतात. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आपण जे ट्रॅक्टर आणि कुट्टी मशीन आणि ट्रॉली हे माझे स्वतःचं घरचं आहे मित्रांनो. ते मी अजमेरवरून बोलवली होती, म्हणजे राजस्थानवरून 45,000 रुपयाला घेतली होती. आणि हे ट्रॅक्टर आणि ट्रॉली माझ्या घरचे आहे. ते म्हणजे एका तासाला समजा एक ट्रॉली कुट्टी करत आहे. आता एवढं आमचं मागच्या वर्षी पण आम्ही केला होता 40-50 टन मुरघास. तर त्याच मशीनने केला होता कारण आपल्याकडे म्हणजे आमच्याकडे कुट्टी मशीन वगैरे आहे नाही. तर आम्ही स्वतःच घेतली होती छोटीशी, म्हणजे ट्रॅक्टरवर चालणारी आहे, ठीकठाक काम करते, आपलं स्वतःचं होऊन जाते. 40-50 टन जर मुरघास बनवायचा असेल तर आमचं स्वतःचं घरचं काम त्याने होऊन जाते. जर तुम्हाला मित्रांनो सायलेज बॅग किंवा इनर जर भेटत नसेल तर मी एक डिस्क्रिप्शनमध्ये नंबर टाकून देईन, तिथून तुम्ही बोलवून घ्या. कारण 5 टनाची जे मुरघासची बॅग आहे त्याच्यासोबत इनर मिळत नाही मित्रांनो. तर त्यासाठी तुम्हाला इनर पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर देतो, तिथून बोलवून घ्या. कारण इनर जर नाही टाकले तर सायलेज बेकार होऊ शकते, असं माझ्यासोबत झालेलं आहे. म्हणून मित्रांनो तुम्ही एक वेळा ते बघून घ्यायचा. आणि जर व्हिडिओ आवडत असेल मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आता आपल्या नवीन फार्मचा पुन्हा व्हिडिओ येणार आहे चांगला. आपल्या 10 गायांचा आपण सेटअप चालू केलेला आहे तिकडल्या साईडला. 10 गायांचा इकडे आपल्या कालवड संगोपन, म्हणजे चांगल्या सिमेंटच्या ज्या कालवडी आहेत त्या सगळ्या पूर्ण टोटल व्हिडिओ आता येणार आहे आपल्या ह्या यूट्यूब चॅनल. तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑलवर करा मित्रांनो, कारण व्हिडिओ टाकल्याबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.